हा, आज आपण शिकणार आहोत हायड्रोलिक सर्किट, IHP चा 5वा चॅप्टर. बघा मित्रांनो, त्याच्यात पहिले डायरेक्ट ट्रिगरिंग ऑफ लिनियर आणि रोटरी हायड्रोलिक ऍक्च्युएटर्स. हा, म्हणजे ऍक्च्युएटर्स कसे ऑपरेट करायचे सर्किटच्या मदतीने ते बघणार आहोत. तर इकडे बघा, सगळ्यात पहिले हायड्रोलिक सर्किट फॉर सिंगल ऍक्टिंग सिलेंडर. सगळ्यात पहिले हायड्रोलिक सर्किट फॉर सिंगल ऍक्टिंग सिलेंडर. आता बघा, आणि परीक्षेत ऍक्च्युएटेड पोझिशन काढायची, नॉर्मल पोझिशन दोन्ही पण सांगतो मी तुम्हाला. इकडे बघा, आता ह्याच्यात एक डायग्राम जर लक्षात आली तर व्यवस्थित लक्ष द्या. बघा मित्रांनो, आता होतं कसं, याच्यात सगळ्यात पहिले ऑइल जे फिल्टर मधून जातं पंप मध्ये, पंप मधून कुठे जातं डीसी वॉल मध्ये. सिंगल ऍक्टिंग असलं तर कधी पण 3/2 डीसी वॉल काढायची. कोणची काढायची? 3/2. 3 पोर्ट्स, 3च पोर्ट्स काढायचे, 4 पोर्ट काढायचे नाही, कारण की आउटलेटला पोर्टच नाही. हा, तर पी कडून ए कडे ऑइल जात, पी कडून ए कडे गेलं, ऑइल याला पुश करतं आणि तुमचं जे पण ऑपरेट करायचं तुम्हाला ते ऑपरेट होतं. आणि नंतर ज्यावेळेस म्हणजे ऑपरेट झालं, संपलं. सिंगल ऍक्टिंग एवढंच. मग ज्यावेळेस आपल्याला काय करायचंय, ते ऑइल रिझर्व्हायर मध्ये वापस पाठवायचं. त्यावेळेस काय करायचं, हे लिव्हर जे हे शिफ्ट करायचं, लिव्हर दाबायचं. लिव्हर दाबल्याने काय होतं, ही पोझिशन इथे येते. ही पोझिशन इथं आल्यावर काय होतं, ऑइल इकडून येतं वापस, ऑइल इकडून येतं आणि ही पोझिशन इथं समजल्या, ऑइल इकडे बाहेर जातं आणि रिझर्व्हायर टँक मध्ये. समजलं का? हा, ऍक्च्युएटेड पोझिशन आणि नॉर्मल पोझिशन. हा, ऍक्च्युएटेड म्हणजे सध्या जी आहे ती बी कडून ए कडे चाललं. आणि नॉर्मल म्हणजे ए कडून आर कडे येईल, त्यास पी बंद आहे. इथं आर बंद आहे. समजलं? हे प्रेशर रिलीफ वॉल दाखवायची. हा, नंतर जर रिलीफ करायचं असेल प्रेशर तर ते तुम्हाला माहिती आहे, ही शटअप वॉल आणि हे प्रेशर गेज. लक्षात? आता नेक्स्ट, आता बघा मित्रांनो, नेक्स्ट बस हे कर. हा, आता बघा, सर्किट डायग्राम फॉर डबल ऍक्टिंग सिलेंडर. डबल ऍक्टिंग साठी कसं आहे, त्याच्यामध्येच डबल ऍक्टिंग, ऑइल मध्येच डबल ऍक्टिंग. आता ही लिव्हर ऑपरेटेड आहे. कोणची? ही लिव्हर ऑपरेटेड 4/2 डीसी वॉल. मागची पण लिव्हर ऑपरेटेड होती. ती होती 3/2. ही किती आहे? 4/2 डीसी वॉल आहे. आता याच्यात होतं कसं, 4/2 मध्ये कसं होतं बघा, 4/2 डीसी वॉल मध्ये 4 पोर्ट्स असतात आणि 2 पोझिशन असतात. सगळ्यात पहिले पंप मधून आपलं रिझर्व्हायर मधून ऑइल येतं, फिल्टर होतं, पंप मध्ये जातं, पंप मधून ऍक्च्युएटर मध्ये जातं, ऍक्च्युएटर मध्ये आपलं काम होत जातं. त्याचे ऍप्लिकेशन वाचून घेतात मित्रांनो. जिथं जिथं बिलिंग मध्ये ह्याच्यात त्याच्यात हेच सर्किट आपल्याला डबल ऍक्टिंगच लागते. आलं लक्षात? नंतर ते ऑइल इकडं इकडून असं खाली जात, कुठं जातं? रिझर्व्हायर. ही झाली ऍक्च्युएटेड पोझिशन. ही कोणती झाली? ऍक्च्युएटेड पोझिशन. आता नॉर्मल पोझिशन मध्ये काय होतं, ते ऑइल जे इकडून जात, पी कडून बी कडे जात, पी कडून बी कडे जात आणि ए कडून आर कडे, ए कडून आर कडे येतं. आलं लक्षात? आणि टँक मध्ये जात रिझर्व्हायर. आलं लक्षात? ही झाली नॉर्मल पोझिशन ऑफ डबल ऍक्टिंग सिलेंडर. समजलं? डबल ऍक्टिंग सिलेंडर. आता बघा पुढचं, बघा मित्रांनो, नेक्स्ट नेक्स्ट मध्ये आता डबल ऍक्टिंग सिलेंडर हे 4/3 साठी वापरू आपण. डबल ऍक्टिंग सिलेंडर फॉर 4/3 डीसी वॉल. इथं काही नाही, पोझिशन मध्ये कसं काढायचं, हे पहा, इथे 3 पोझिशन आहे. ही ऍक्च्युएटेड पोझिशन. काय होतं, पी कडून पंप कडून लिक्विड जर मोटर कडून पंप कडून पी कडून ए कडे गेलं, ही ऍक्च्युएटेड पोझिशन. आणि वापस बी कडून आर कडे आलं, ऍक्च्युएटेड पोझिशन. नंतर ही मधली पोझिशन म्हणजे सेंटर पोझिशन. इथे चारही वॉल क्लोज आहे, चारही वॉल क्लोज आहे. आणि नंतर तिसरी पोझिशन म्हणजे कोणती असते, पंप कडून
बी कडे जाईल आणि ए कडून आर कडे जाईल. ही तिसरी पोझिशन. या तिन्ही पोझिशन एक्सप्लेन करणं तुम्हाला जरुरी असतं. ही कोणची वॉल आहे? आपलं हे कोणचं सर्किट आहे? डबल ऍक्टिंग सिलेंडर साठी बाय युझिंग 4x3 डीसी वॉल. बाकीचं तुम्हाला माहिती आहे. नंतर नेक्स्ट, आता हे 4x3 डीसी वॉल सॉलिनॉइड ऑपरेटेड. फक्त काय करायचं, हे लिमिट स्विचेस काढायचे. या लिमिट स्विचेसच्या मॅन्युअली ऑपरेट न होता लिमिट स्विचच्या मदतीने वॉल मागे पुढे आलं. तर ते हे लिमिट स्विचेस हे बरोबर इथं काढायचे. लिमिट स्विचेस आलं लक्षात. तर लिमिट स्विचच्या मदतीने वॉल पोझिशन चेंज कर. बस हे 4x3 डीसी डबल ऍक्टिंग. डबल रॉड आहे बरं का. डबल रॉड सिलेंडर. कोणतं सिलेंडर आहे? डबल रॉड डबल ऍक्टिंग. डबल रॉड डबल ऍक्टिंग. नंतर चौथ्या चॅप्टरची पण रेकॉर्डिंग आपण लवकरच टाकू. आलं लक्षात. नंतर पुढचं सिलेंडर कोणतं आहे बघा मित्रांनो. पुढचं सर्किट, सॉरी. आता इथं काय आहे? युनी म्हणजे एक डायरेक्शनल मोटर आहे. होतं कसं, इकडून फिल्टर होऊन ऑइल जातं पंप मध्ये, पंप मधून ए मध्ये जात. ए मध्ये गेलं की मोटर क्लॉकवाईज फिरते. आणि मग मोटर फिरली की शाफ्ट फिरतो आणि जे आपल्याला आउटपुट पाहिजे ते भेटतं. बस. इथं कोणची वॉल आहे? 3x2. 3x2 डीसी वॉल. कोणची वॉल आहे? 3x2. कारण की वापस येत नाहीये. तर वापस यायसाठी काय करावं लागतं? हे पुश बटन दाबायचं. मग ए जो आहे आरला कनेक्ट होईल आणि पी बंद होईल. हे झाली कोणची? युनिडायरेक्शनल हायड्रोलिक मोटरचं सर्किट जर विचारलं तुम्हाला तर हे काढायचं. आले. इकडली ऍक्च्युएटेड पोझिशन, इकडली नॉर्मल पोझिशन. नंतर बाय डायरेक्शनल ऍप्लिकेशन पण वाचून घ्या मित्रांनो. बाय डायरेक्शनल मोटरची ऍक्च्युएटेड पोझिशन. इथं 4x2 डीसी वॉल वापरायची. कोणची वापरायची? 4x2. हे डबल ऍक्टिंगला 4x2 4x3 वापरायची. आले. सिंगल ऍक्टिंगला 3x2. आता बघा, फिल्टर्ड होत आहे. ज्याला वॉल चांगला समजलाय त्याला सर्किट सोपे जाते. P2 ए कडे जाते. P2 ए कडे गेलं की मोटर क्लॉकवाईज फिरते. क्लॉकवाईज फिरती. आणि बी कडून ऑइल कुठे येतं? रिझर्वायर कडे. त्याच टायमाला जर वॉल शिफ्ट केली तर पी कडून बी कडे जात. बी कडून बी कडे जातं. मोटर अँटी क्लॉकवाईज फिरते. आणि ए कडून वापस आर कडे रिटर्न. हे डबल ऍक्ट आपले हे कोणते? बाय डायरेक्शनल मोटरसाठी 4x2 डीसी वॉलचं सर्किट. आलं लक्षात. हे सगळ्या ट्रिगरिंग मुवमेंट्स आहे. नंतर पुढचं झालं. आता बघा पुढचं. म्हणजे एक प्रॉपर व्हिडिओ चालू घ्या. आता बघा, पहिलं जे त्याचे ऍप्लिकेशन मी एकदा प्रॉपरली व्हिडिओ आपला सगळ्याच व्हायसाठी मी तुम्हाला याच्या ऍप्लिकेशन सांगून देतो मित्रांनो. सिंगल ऍक्टिंग सिलेंडर ऍप्लिकेशन कुठे होतं? इथं यूज टू परफॉर्म वर्क इन फॉरवर्ड डायरेक्शन ओनली. एग्जाम्पल, क्लॅम्पिंग वर्कपीस क्लॅम्प करने के लिए, वर्कपीस क्लॅम्प करण्यासाठी याचा वापर होतो. दुसरं जे डबल ऍक्टिंग सिलेंडर. डबल ऍक्टिंग सिलेंडर पुश आणि पुल करायसाठी. युजर फॉर टेबल मोमेंट ऑफ मिलिंग ग्राइंडिंग. म्हणजे तिथं तुम्ही मिलिंग ग्राइंडिंग ज्यावेळेस करता त्यावेळेस डबल ऍक्टिंग साठीच वापरतात. मिलिंग ग्राइंडिंग मशीन, टूल मोमेंट ऑफ शेपर मशीन, ते तिन्ही पण आहेत आपल्याला ऍप्लिकेशन. 5व्या चॅप्टर मध्ये लास्टला. तर तिथं पण तुम्ही मग डबल ऍक्टिंग सिलेंडर काढतात. नंतर कारण की कधी कधी मित्रांनो ऍप्लिकेशन वापस सांगायचं हे काय आहे की कधी कधी काय होतं, तुम्हाला ऍप्लिकेशन ते देते आणि तुम्हाला सर्किट ओळखा म्हणते आणि काढा म्हणते. तशा वेळेस प्रश्न अवघड होऊन जातो. आता बघा, 4x3 डीसी वॉल मटेरियल हँडलिंग साठी. मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट म्हणजे कन्व्हेयर सारखं जेसीबी मध्ये युज होतो. लक्षात. नंतर 4x3 डीसी 4x3 दोन्हीचं एकच झालं. नंतर दोघांचं एकच. नंतर पुढची युनिडायरेक्शनल मोटर मध्ये. युनिडायरेक्शनल मोटरचं टू गिव्ह रोटरी मोशन इन वन डायरेक्शन. एका डायरेक्शन मध्ये जर रोटरी मोशन द्यायचं
तर युनिडायरेक्शनल मोटर वापरते. हा मोमेंट ऑफ कन्व्हेअर कुठे वापरते? कन्व्हेअर माहिती ना, कन्व्हेअर मटेरियल हँडलिंगसाठी असतं. नंतर पुढचं जे टू गिव्ह रोटेशन इन बोथ डायरेक्शन. टू गिव्ह रोटेशन इन बोथ डायरेक्शन. वाइंडिंग रिवाइंडिंग केबल गुंडाळते ना, वाइंडिंग रिवाइंडिंग करायचं तिथं हे वापरते. आता आपण न्यूमॅटिक सर्किट बघू. बघा मित्रांनो, ऍक्च्युएटेड पोझिशन कशाची? न्यूमॅटिक सर्किट आहे सिंगल ऍक्टिंग सिलेंडरचं. बघा काय असतं, हे कॉम्प्रेसर असतं. कॉम्प्रेसर मध्ये नवीन हवा येते, ऍटमॉस्फेरिक हवा, ती कॉम्प्रेस होती. नंतर हे मॉइश्चर रिमूव्हर असतं. जर आद्र पाण्याचे ड्रॉपलेट्स असले तर रिमूव्ह करतं. नंतर हे FRL युनिट, फिल्टर, रेग्युलेटर आणि ल्युब्रिकेटर, ते काय करतं? तिन्ही कामं करतं. फिल्टर करतं, ल्युब्रिकेट करतं आणि रेग्युलेट करतं प्रेशर. नंतर जे एअर आहे ती P to A जाते. हा पी म्हणजे पंप नाही बरं का इथं, पी म्हणजे पोर्ट आहे फक्त, बस. हा P to A जाती आणि काय करते? या सिलेंडरला, पिस्टनला पुश करते आणि तुमचा स्ट्रोक होतो. आलं लक्षात? नंतर पुढचं पुढचं जे दुसरं, ह्याच्यात डबल ऍक्टिंग सर्किट ऍक्च्युएटेड पोझिशन मधलं. हा तुम्हाला माहितीये, नॉर्मल पोझिशन कळून जाईल ना याची, मागच्या याची. हा त्याला फक्त इकडे शिफ्ट करायचं पुश करून. आलं लक्षात? नंतर इथं दोन्ही पोझिशन दाखवतो. हे पहा, कॉम्प्रेसर मधून एअर जाती FRL मधून पिस्टनला पुश करते आणि इकडून एअर वापस येते. ही झाली तुमची पहिली पोझिशन. आलं लक्षात? आणि मफलर मधून बाहेर पडते. मफलरचं काम काय? सायलेन्सर, ऍज अ सायलेन्सर काम करतं, आवाज कमी करायचा. आलं लक्षात? नंतर दुसरी पोझिशन. हा इकडून काय होतं? आता इथं असं लावून टाकायचं, सॉरी. हा एअर इकडून येते कॉम्प्रेसर मधून, फिल्टर ल्युब्रिकेटर मधून, बी कडून जाती, याला कॉम्प्रेस करती आणि इकडून बाहेर. हे झाली सेकंड पोझिशन. हे झालं तुमचं न्यूमॅटिक सर्किट, ऍक्च्युएटेड पोझिशन आणि नॉर्मल पोझिशनचं. नंतर नंतर पुढचं पुढचं जे हे, याच्यात युनिडायरेक्शनल पण मोटर दाखवून देईल. पहिले बाय डायरेक्शनल बघून घ्या. बाय डायरेक्शनल म्हणजे दोन्हीकडून. हा याच्यात कॉम्प्रेसर मध्ये जातं, कॉम्प्रेस होती एअर, नंतर मॉइश्चर रिमूव्ह होतं, नंतर फिल्टर, ल्युब्रिकेटर आणि रेग्युलेटर मध्ये त्याचं काम होतं. तर पी कडून ए कडे जाते. इथं जर गेलं क्लॉकवाईज फिरतं आणि इकडून बाहेर होत. हा नंतर नॉर्मल पोझिशनला काय होतं? पी कडून ए कडे जात, बी कडे जात. हा मग हे अँटी क्लॉकवाईज फिरतं आणि एअर इकडून रिझर्वायर मधून, आपले आर पोर्ट मधून बाहेर पडते ऍटमॉस्फिअर. कुठं पडते? ऍटमॉस्फिअर. हे झालं तुमचं बाय डायरेक्शनल सर्किट. हा हे मोटरसाठी, एअर मोटरसाठी, आणि ते हायड्रोलिक मोटरसाठी ते वेगळं. बघा सिम्बॉल मध्ये पण नीट काढा बरं का, तिथं ते पंपचा सिम्बॉल पूर्ण ब्लॅक असतं इथं. हा इथं ह्याच्यात काही नसतं बरं, काळं करू नका. आणि इथं पण काळं करू नका. आलं लक्षात? समजलं? हे झालं तुमचं आजचं लेक्चर. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण पुढचं पाहू.